एवढ्या सकाळ सकाळी मले उठलेलं पाहून तुम्हाला बी नवल वाटतच असेल. नाही म्हणा नवलाच्या गोष्टी करण्यात नाही, तसंही मी आता एक्सपर्ट झालोच. उदाहरणार्थ माय इंस्टाग्रामहून 15-20 दिवसासाठी गायब होणं. अरे बापरे, काय थंडी पडू राहिली. सगळ्याले मानाचा जय भीम. आज आमच्या गावातनी धम्म परिषद आणि भगवान बुद्धाची मूर्ती स्थापना आहे. या पोट्ट्याले विचारलं सकाळ सकाळी उठून कसं वाटू राहिलं. बाकी सगळं तर ठीक आहे म्हणे, पण थंडी थोडी जास्त वाजू राहिली आज. अरे माझ्या घरच्यानं फ्रीजचा दरवाजा उघडाच ठेवला होता, म्हणून आज थोडी जास्त थंडी पडली. ते जाऊ द्या, तुम्ही हे पाहून घ्या मंडप. आणि हे आमच्या मामाचे सुपुत्र. हे पोट्ट काय माहित कोणत्या गावचं आहे तर. आशुतोष दान परफुलचा फुल व्हाईट कॉलर टाईट करून फिरू राहिले. सध्याच्या काळात आमचं विहार असं आहे, पण या जागेवर भगवान बुद्धाची पंचधातूची मूर्ती स्थापना होणार आहे. चला तर मग आता तुम्हाला तेवाली मूर्ती दाखवून देतो, पण त्याच्या आधी तुम्ही या बारक्या बारक्या लेकराचा उत्साह पाहून घ्या. आणि ही आहे भगवान बुद्धाची पंचधातूची मूर्ती. प्रॉपर व्ह्यू मी तुम्हाला विहारामध्ये स्थापन केल्यावर दाखवून देतो. सगळ्यात पहिले ते या तायानं भगवान बुद्धाच्या मूर्तीला त्रिवार वंदन केलं, कारण की आता त्यांचा लेझिमचा प्रोग्राम होता. चला तर मग आता तुम्हाला मी ते दाखवून देतो. हो फ्युचर IPS घेतलं तुम्हाला व्हिडिओत नाही. ताडोब्यावरून भदंत ज्ञानज्योती महातेराव आलेले होते. आणि तुमच्यातल्या लय लोकांना माहित असेल की त्यांचं वय खूप जास्त आहे आणि त्यांच्या कानाला एवढा सहन नाही होणार, म्हणून सगळ्यात आधी त्यांचं स्वागत करून घेतलं. आणि त्यानंतर आपल्या तायांचा लेझिमचा प्रोग्राम कंटिन्यू केला. माझ्याजवळ तुम्हाला दाखवायला तर लय काही आहे, पण तुम्हाला याच्या पार्ट 2 साठी थांबाच लागेल, कारण की आपल्या मिनी ब्लॉगची टाइम लिमिट आधीच संपलेली आहे. चला तर मग भेटू या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये. जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय.